पुण्यामध्ये सापडलेले काही ड्रग्ज आणि पुणे पोलिसांची धाड थेट राजस्थानपर्यंत. पुण्यामध्ये सापडलेल्या काही अंमली पदार्थांमधून पुणे पोलिसांनी एक जे ड्रग्ज रॅकेट आहे जे आंतरराज्यीय आहे, म्हणजे जे राजस्थानमधून चालत होतं त्या रॅकेटचा आता पर्दाफाश केलेला आहे किंवा त्या चेनचा पर्दाफाश करून त्यांनी आता 1 किलोहून अधिक मेफेड्रॉन जप्त केलेले आहे आणि एकूण जो तो मुद्देमाल आहे तो 4 कोटीच्या जवळपासचा आहे. 3 फेब्रुवारी रोजी पुण्यामध्ये खराडी परिसरामध्ये पुणे पोलिसांना 2 अज्ञात व्यक्ती जे आहे ते मिळाले होते. ते काही ग्राममध्ये ड्रग्ज विक्री करत होते. ज्यावेळेस त्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती, काही दिवस त्यांची जी पूर्ण तपासणी करण्यात आली किंवा त्यांची जी इन्व्हेस्टिगेशन झाली त्यावेळेस त्यांना कळालं की पुण्यामध्ये जे ड्रग्ज विकला जात आहे तिथे पुण्यातून नाही किंवा महाराष्ट्रातून नाही तर ते थेट राजस्थानमधून इथं सप्लाय होत आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टीची चेन आहे. तर आणि त्यातला एक माणूस जो आहे तो पुण्यामध्ये आहे, जो मेन हेड करतोय. लीड गेल्यानंतर हे बारीक बारीक जे किरकोळ जे खालचे आरोपी आहेत त्यांना ते ड्रग्ज दिल्या जातात आणि ते आरोपी जे आहेत जे बाकीचे ड्रग्ज जे आहेत ते साधारण नागरिकांपर्यंत पोहोचवतात. आणि ज्यावेळेस हे सगळं पुणे पोलिसांना कळालं त्यांनी 10 दिवसांमध्ये म्हणजे जे आपले पुणे सीपी आहे अमितेश कुमार आणि बाकी सगळे वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांच्या मदतीने थेट राजस्थान जोधपूरमध्ये जाऊन त्यांनी धाड मारली आणि तिथं असलेले जितके ड्रग्ज होते ते सगळे जप्त केलेले आहेत. आणि त्याबरोबरच जे आरोपी आहेत त्याच्यात एकूण 6 जणांना आता त्यांनी अटक केलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आपण म्हणतोय की जवळपास 4 कोटी, म्हणजे या अधिकही ती मुद्देमाल असू शकते या ड्रग्ज मेफेड्रॉनचे. आणि त्याबरोबरच आपण याच्या आधी पण पाहिलं होतं की पुणे पोलिसांनी उमरठी गावात जाऊन जे काही बंदुकीच्या जे सप्लाय आपल्या पुण्यामध्ये होत होते त्यांचे कारखाने पण त्यांनी त्यावेळेस तिथे जाऊन बंद केले होते. आणि त्याबरोबरच आता ही पुणे पोलिसांची दुसरी कारवाई आहे, ते पण सेम डीसीपी आणि क्राईम डीसीपीच्या अंतर्गत जे झोन 7 चे डीसीपी आहे सोमय मुंडे आणि त्याबरोबरच पुणे क्राईम डीसीपी निखिल पिंगळे या दोघांच्या अंतर्गत ही सगळी कारवाई झालेली आहे. आणि पुण्याला पुन्हा एकदा पुणे पोलिसांना आपण म्हणू शकतोय की चांगलंच यश या कारवाईमध्ये मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी मृदुला नारळ.